सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे मुखामसला तालुका गेवराई जिल्हा बीड। आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। होईजे राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐशे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवंताच्या नामामुळे आपल्या जीवनामध्ये जी स्थिती प्राप्त होते त्या स्थितीचं वर्णन करतात। विठ्ठल अनंत कृपा सिंधू पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या आदि करून सर्व साधू संतांच्या कृपा प्रसादाने परमादरणीय श्रद्धेय परमपूज्य गुरुवर्य महंत गोविंद बाबा महाराजांच्या आशीर्वादाने आणि परमादरणीय श्रद्धेय आमचं श्रद्धास्थान असणारे श्रद्धेय श्री अशोकजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्रय तपपूर्ती महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। या त्रय तपपूर्ती महोत्सवाच्या निमित्ताने ही रामनवमीची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। ऐका, या सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अगदी गोड असा अभंग आहे। अभंगाचं चिंतन मी करणार आहे, पण सहज येताना एक महत्वाची भूमिका तुमच्या समोर जातो आणि सांगतो, महाराज आम्हाला हे गाव तसं जुनं नाही, हे आपलं नवीन नाही, जुनंच आहे। तुम्ही म्हणताल कसं काय, तुम्हाला ते माहिती नाही, यांना लवकर येणार आहे लक्षात। मी या गावात गेल्या 12 वर्षाखाली या गावात मी 2 वर्ष राहिलेलो आहे 12 वर्षाखाली, आणि 12 वर्षाखाली तर 2 वर्ष राहिल्यामुळे मला वाटतं हे तपपूर्ती महोत्सव आहे ना आपला, कोणचा तपपूर्ती, त्रय तपमूर्ती, पण मला एक तप करावं लागलं त्यावेळेस तर सेवा मिळाली। विठ्ठल विठ्ठल मी हे का बोलतोय, हे जे वैभव दिसतं का तुम्हाला, हे वैभव, ते वैभव कशाचं आहे अगदी सांगतो, महत्वाचं वैभव आहे। हे सगळं वैभव आमच्या गोविंद बाबाचं आहे, बाबांचं वैभव आहे। का वैभव आहे सांगतो तुम्हाला, ऐका वैभव सांगतो, त्याचं कारण आहे। तुकाराम महाराजांची भाषा आहे, प्रमाण देऊन बोलतो। तुकाराम महाराज म्हणतात, हे वैभव कधी निर्माण होत असतं, ज्या वेळेस त्याग आपल्या जीवनामध्ये येतो ना, आणि त्याग जीवनात आला की त्यागानं ही वैभव निर्माण होत असतं। बाबाच्या जीवनातला तो त्याग आहे, आणि त्या त्यागाचा परिणाम हा सध्या हा भव्य दिव्य महोत्सव दिसतोय। का त्याग आहे, महाराजांचं प्रमाण आहे, योग्याची संपदा त्याग आणि शांती। आता फक्त त्यागच आहे अशातला भाग नाही, सहज बोलून जातो। खरं सांगा, बाबांचा तर त्याग आहेच आहे, पण असा सध्या आपल्या समोर इथं परमादरणीय श्रद्धेय आमचे अशोकजी महाराज आहेत। खरं सांगा बरं, मी बरेच महाराज लोक आतापर्यंत पाहिले, बरेच, पण अशोक महाराजांसारखा शांत महाराज आतापर्यंत जीवनात कधीच पाहिला नाही पाहिला, खरंच नाही। आणखी बोलून जातो, कळू द्या थोडस। तुम्ही अशोक महाराजांना पाहताय, किती वर्ष झालं पाहताय, त्यांचा गेल्या 12 वर्षाखाली जसा स्वभाव होता तसाच स्वभाव पाठीमाग होता, तसाच आत्ता आहे, आणि इथून पुढे पण राहणार आहे। म्हणून खरा त्याग म्हणजे ते बाबा आहेत, आणि शांती म्हणजे आमचे महाराज आहेत, आणि हे त्याग आणि शांतीचं हे वैभव आहे। विठ्ठल आता जास्त बोलायचं नाही, पण काय आहे, सहज बोलून जातो। कुठेही कीर्तनाला गेल्यानंतर गुरुजी मी बोलत असतो, मोठी तुम्ही गायक आहात, पण आता तुमच्याबद्दल बोलण्यापेक्षा थोडंसं यांनाच बोलून सांगतो। माझ्याकडे खरं थोडंसं लक्ष देऊन पहा माझ्याकडे लक्ष द्या। मला काय आता स्टेजवरती कीर्तन असल्यामुळे थोडं परेशानी होती, त्याचं कारण सांगतो। असं लोकात मला बोलायची सवय आहे, मी थोडा बोल काय फक्त कीर्तनात, बाकीच्या 22 तासात नाही ऐका, मी हे का बोलतोय, खरं सांगा, माझ्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला मी महाराज वाटतोय का? बोला खोटं बोलू नका, खरं बोला, वाटतोय चक नाही म्हणते ते राव। विठ्ठल विठ्ठल खरंय, अगदी साहजिक
धार्मिक आहे हो. तुमचा दृष्टिकोन खरा आहे ना का? लौकिकतेच्या दृष्टीनं महाराजांच्या व्याख्या भिन्न भिन्न स्वरूपानं केलेल्या आहेत. आज लौकिकतेच्या दृष्टीनं बघा, महाराज कोणाला म्हणायचं? आमचे शांती ब्रह्म बाबा आम्हाला सांगत असतात. आमचे बाबा पाठामध्ये बोलत असताना म्हणतात, लौकिकतेच्या दृष्टीनं जर महाराज पाहायचा झाला तर त्या महाराजाची काही 3 लक्षणं बाबा सांगतात. कोणती 3 लक्षणं? पहिलं लक्षण सांगतात, महाराज कोणाला म्हणायचं? पहिलं लक्षण असं सांगितलं जातं, ज्याच्याकडे दाढी आहे त्याला महाराज म्हणा. आता माझ्याकडे दाढी आहे का? नाही, म्हणजे दाढीच्या भूमिकेत मी मात्र बसत नाही, म्हणून तुमच्या दृष्टीनं मी महाराज नाही. दुसरं लक्षण बाबा आम्हाला असं सांगायचे, अहो दाढी नाही तर नाही महाराजाला, कमीत कमी बॉडी तरी या बॉडीच्या सुद्धा भूमिकेत मी बसत नाही, म्हणून तुमच्या दृष्टीनं मी महाराज नाही. आणि तिसरं लक्षण असं सांगितलं जातं, कमीत कमी दाढी नाही तर नाही, बॉडी नाही तर नाही, थोडी निदान गाडी तरी सोबत असावी, याही भूमिकेत मी बसत नाही, म्हणून तुमच्या दृष्टीनं महाराज नाही. जरी तुमच्या दृष्टीनं महाराज नसलो तरी स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांची कृपा माझ्या डोक्यावरती आहे. जोग महाराज जशी कृपा करणार आहेत, त्यागमूर्ती आमचे परमादरणीय श्रद्धेय बाबा जशी कृपा करणार आहेत, आमचे शांती ब्रह्म अशोक महाराज माझ्यावरती जशी कृपा करणार आहेत, आणि ही सगळी गुणजन मंडळी माझ्या डोक्यावर जसा हात ठेवणार आहेत, हे सगळं त्यांचं राहणार आहे. आता इथून पुढचं कीर्तन तुम्हाला झोप लागली तर यांनी लावली म्हणायचं, एवढं लक्षात ठेवायचं. मी नाही, कारण सगळी कृपा आता यांची आहे. मला काय बोलायचंय ते हे बोलवणार आहेत, मी बोलणार नाही. म्हणून जाताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं, कीर्तन मी केलं नाही, हे सगळ्यांनी केलं, या बाकीच्यांनी केलं. म्हणून जाताना फक्त आपलं सुरुवातीला फक्त एवढंच सांगतो, फक्त धावता धावता अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मी मांडणार आहे. तुम्हाला कळेल अशा पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. अभंग अगदी गोड आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या जीवनामध्ये, या मानवी जीवनात आपण रामाचं नाम घेतलं म्हणजे प्रभू रामचंद्रांचं नाम घेतल्यानंतर जीवनात जी स्थिती प्राप्त होते त्या स्थितीचं वर्णन करतात. विठ्ठल या जीवसृष्टीवरती आपल्याला काही घटक पाहायला मिळतात. त्या घटकांचा विचार मला तुमच्या समोर करायचा आहे. ते 3 घटक आहेत. जरा सकाळची वेळ आहे, सकाळी काय थोडा वेदांत सांगायला काय अडचण आहे, पण जाऊ द्या, नाही सांगणार, लक्ष द्या. काही 3 घटक आहेत. त्या 3 घटकामध्ये पहिला घटक आहे त्याचं नाव जीव आहे, दुसरा घटक आहे त्याचं नाव देव आहे, तिसरा घटक आहे त्याचं नाव संत आहे. असे 3 घटक आपल्याला पाहायला मिळतात. या 3 घटकांचा विचार करत असताना मला असं म्हणायचंय, मराठी व्याकरणामध्ये असं सांगितलं जातं की एखादा वर्ण विषय जर लक्षात यायचा असेल तर त्याचं वर्णन करावं लागतं. वर्णन केलं की तो वर्ण विषय आपल्या लक्षात येतो. कसं काय येतो? उदाहरण देऊन सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. एखादा वर्ण विषय, कोणताही वर्ण विषय, तो वर्ण विषय जर लक्षात यायचा झाला तर त्याचं वर्णन करावं लागतं. आजचा वर्ण विषय म्हणजे हे 3 घटक आहेत. एक जीव आहे, दुसरा देव आहे आणि तिसरे संत आहेत. या तिन्हींचं मला वर्णन करायचं आहे. वर्णन केल्यानंतर तुम्हाला तो वर्ण विषय लक्षात येणार आहे. आणि वर्ण विषय लक्षात येण्याकरता वर्णन कसं करावं लागतं सांगतो. मी येत असताना गपचूप आलो नाही, मला तसं गपचूप यायची सवय नाही. काय झालेलं आहे सांगतो. गुरुजी मी येताना सोबत माझ्या काही फोटो म्हणजे काही प्रतिमा विक्रीसाठी आणलेले आहेत. असं गपचूप आलो नाही, विक्रीसाठी आणलेले आहेत. जाऊ द्या ना, कीर्तनाचा लोक धंदा करायला, मला कीर्तनात करायला काय अडचण आहे. विठ्ठल विठ्ठल मी हे कशा खाती बोलतोय बघा. मी काही फोटो विक्रीसाठी आणलेले आहेत. त्या फोटो मध्ये आता मी पहिला एक फोटो काढतोय बघा. काढला बघा फोटो खिशातून. हा बघा, काढला बघा, काढला बघा. दिसतोय का फोटो? दिसतोय? कीर्तनात दिसतोय म्हणायचं असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा फोटो काढलाय बघा, काढलाय. जरी नाही दिसला तरी आता कसा दिसतो यांना बघा. आता या फोटो मध्ये लांब लचक सोंडेचा, मोठ्या लट ढेरीचा, मोठ्या लट कानाचा असा कोणता तर एक देव आहे. काय त्याचं नाव? बोला मोठ्यानं बोला. काय नाव? भगवान गणपती. का कळाला? हा वर्ण विषय का कळाला? मी त्याचं वर्णन केलं म्हणून कळाला. वर्णन केलं की वर्ण विषय लक्षात येत असतो. मी एका फोटोवर गपचूप नाही बसलो. दुसरा सुद्धा फोटो म्हणजे दुसरी सुद्धा प्रतिमा माझ्या सोबत आणलेली आहे. आता बघा मी दुसरी फोटो काढतोय बघा. प्रतिमा ही काढली बघा, काढली बघा. या प्रतिमेमध्ये दिसते ना तुम्हाला? दिसते ना? दिसते. कोणती आहे सांगा बरं? विठ्ठल विठ्ठल नाही दिसणार. आता दिसणार बघा. या फोटो मध्ये अंगावरती भस्म धारण केलेला आहे. एका हातामध्ये त्रिशूल आहे, एका हातामध्ये डमरू आहे, डोक्यावरती गंगा आहे, डोक्यावरती जटा आहे. असा कोणता तर एक देव आहे. काय त्याचं नाव?
का कळाला? त्याचं मी वर्णन केलं आणि वर्णन केल्यामुळे हा वर्ण विषय आपल्या लक्षात आला. आता 2 फोटोवर नाही भागलं माझं. असे आणखी फोटो आणलेले आहेत. काय आहे, तुम्ही म्हणताल कोणी गणपतीचे भक्त आहेत, म्हणजे कोणी गणपती भक्त आहेत, कोणी महादेवाचे भक्त आहेत, शैव भक्त आहेत. पण आमच्यासाठी काय हो? आमच्यासाठी म्हणजे यांच्यासाठी काय आहे का नाही? मग त्यांच्यासाठी सुद्धा एक आणलेला आहे. हे बघा फोटो आणला बघा, हा फोटो काढला बघा. या फोटो मध्ये हातामध्ये परडी घेतलेली आहे. हातामध्ये परडी घेऊन जोगवा मागते. असं कोण आहे? बघा कोण आहे? आई भवानी आहे का नाही? का कळाला? कारण तो वर्ण विषय कळण्याकरता मी त्याचं वर्णन केलं. आता हे बरंच 2-3 वेळेस चाललं. 3 फोटो आणलेत. असे 3 फोटो देवणी म्हणे गुरुजी, 4था असावा. 3 आकडा अशुभ आहे ना, मग असा अशुभ आकडा कुठं असतो का? म्हणून मी 4था सुद्धा फोटो आणलेला आहे. आता हे सगळे भक्त झाले हो. आता या नवीन पिढीसाठी एक आहे ना, काही असतील ना, ह्या देवीचे काही भक्त आहेत, त्या देवीचे काही असतील, त्यांच्यासाठी सुद्धा एक फोटो मी आणलेला आहे. हा बघा, काढला बघा. दिसला का? दिसला नाही? दिसला, आता दिसल. ऐका, या फोटो मध्ये जीन्सची पॅन्ट घातलेली, टी शर्ट घातलेली, पाठीमागे एक कोणची तर देवी मेली बघा. देवी मेली. काय तिचं नाव? अरे काय विसरत नाहीत राव लोक. विठ्ठल. सांगितलं ऐका. 4 फोटोवर भागलं नाही. 5वा पण फोटो माझ्या खिशातून आणलेला आहे. असं जर केलं तर संध्याकाळचे 12 वाजतील. बस झालं की आता. ऐका, सांगतो तुम्हाला मी कशासाठी सांगितलं. काही तुमच्या समोर प्रतिमा आणल्या, त्या प्रतिमा जरी लक्षात नाही आल्या तर त्या प्रतिमेचं मी वर्णन केलं आणि वर्णन केल्यामुळे तो वर्ण विषय आपल्या लक्षात आला. मला विषय म्हणजेच महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर सांगायचा आहे. मी तुमच्या समोर 3 घटक मांडत होतो. त्या 3ही घटकांचा विचार करत असताना पहिला घटक आहे त्याचं नाव जीव आहे, दुसरा घटक आहे त्याचं नाव देव आहे आणि तिसरा घटक आहे त्याचं नाव संत आहे. असे 3 घटक आहेत. त्याच्यातला पहिला घटक त्याचं नाव जो जीव आहे, त्या जीवाच्या अगदी धावत्या व्याख्या तुमच्या समोर सांगतो आणि मी पुढे चालतो. विठ्ठल. जीव कशाला म्हणायचं? काही नाही. जी विचारसागर शिकलेली मंडळी असतील त्यांना लवकर लक्षात येईल. जीव कशाला म्हणायचं? जीवाची व्याख्या मी परम आदरणीय श्रद्धेय शांतीब्रह्म बाबा आणि परम आदरणीय गुरुवर्य आमचे जयवंतजी महाराज बोधले यांच्या मुखातून ऐकलेला हा भाग आहे म्हणून सांगतो. नवे तो विचार सागरात आलेलाच आहे. जीव कशाला म्हणायचं? जर जीवाची व्याख्या अशी केली गेली, बुद्धी अधिष्ठान कुठस्थ चैतन्य आणि त्या कुठस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास. आता सकाळी 11 वाजता जर हे असं चालायलं तर बरं वाटेल होईल लोकाला. वाटेल? बरं नाही वाटणार म्हणून सांगतो. ही व्याख्या जरी तुमच्या लक्षात नाही आली विचारसागरातली, जरा थोडस पंचदशीतला एक श्लोक सांगतो. कुठस्ते कल्पिता बुद्धीस तत्रचित प्रतिबिंबकाः. महाराजांची भाषा आहे. हे पंचदशीतला श्लोक आहे. जीव कशाला म्हणायचं? जीव त्याला म्हणायचं बुद्धी अधिष्ठान कुठस्थ चैतन्य आणि त्या कुठस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास. मला वाटतं ही व्याख्या नाही कळाली. अगदी सोपी व्याख्या तुमच्या समोर सांगतो म्हणजे लक्षात येईल. नाथ महाराजांचा हरिपाठामध्ये प्रमाण आहे बघा. जीव कशाला म्हणायचं? कल्पना विद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जे दो. कल्पना विद्या तेने झाला जीव. जीव कशाला म्हणायचं? नाथ महाराजांचं प्रमाण दिलं. मी तुमच्या समोर काही 3 घटक मांडत होतो. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे त्याचं नाव जीव आहे. जीव कशाला म्हणायचं? जीवाच्या व्याख्या 2 झाल्या. मला वाटतं या 2 व्याख्या कळाल्या नाहीत. मग एक सोपी व्याख्या अगदी सुंदर अशी सांगतो. जीव कशाला म्हणायचं? काही नाही हो, काही नाही. जे तृष्णेनं युक्त असतात का त्यांना जीव म्हणतात. कसं म्हणतात? मी म्हणत नाही. प्रत्येक प्राणी हा तृष्णेनं युक्त आहे. कसा युक्त आहे हो? ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरीतली एक सुंदर अशी ओवी देतो आणि ओवी देऊन तुमच्या समोर पुढे चालतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या प्राणी मात्रामध्ये प्रत्येक प्राणी हे तृष्णेनं युक्त असतात. कसे युक्त असतात? पावसाळ्याचे दिवस होते म्हणे आणि त्या पावसाळ्याच्या दिवसात पावसातून काही प्राणी पडतात. कोणते प्राणी पडतात? बोलत चला, तुम्ही बोललात तर बरं वाटेल जरा. कोणते प्राणी पडतात? ते मासा, आणखी बेडूक. त्या बेडूकाला आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी दरदूर असं नाव दिलं. काय? दरदूर म्हणजे बेडूक. आणि तो बेडूक एकदा पावसातून खाली पडला आणि खाली पडल्यानंतर त्याची वाढ होते. बेडूक वाढतोय, बेडूक मोठा होतोय आणि मोठा झाल्यानंतर एक दिवस असं होतं, बेडूक पुढे चालतोय आणि चालता चालता त्याच्या पाठीमाग एक असा मोठा साप पाठीमाग लागतोय.
बेडकाच्या पाठीमागे साप लागलाय. बेडूक पुढे धावतोय. धावता धावता परिस्थिती अशी निर्माण झाली, त्या बेडकाच्या पाठीमागलची 2 पाय आमच्या सापानं धरली. पाठीमागलची 2 पाय. अर्धा बेडूक सापाने आतमध्ये गिळला, अर्धा बेडूक तोंडाच्या बाहेर आहे. ऐका, त्या बेडकाला आता माहिती आहे, या क्षणाला आता माझं मरण आहे, तत्क्षणी मी इथं मरणार आहे, मी आता काळाच्या तोंडात आहे, काळ आता मला खाणार आहे, हे बेडकाला माहिती आहे. ऐका, आता पुढं हे माहिती असताना देखील परिस्थिती अशी निर्माण झाली, बेडूक तर अर्धा सापाच्या तोंडात आहे, पण अर्धा सापाच्या तोंडात असताना तो त्याचा पुढचा भाग तोंडाच्या बाहेर होता, म्हणजे सापाच्या तोंडाच्या बाहेर, म्हणजे अर्धा बेडूक बाहेर आहे. आणि अचानकच त्या बेडकाच्या समोरनं एक अशी माशी आली, म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. आणि अशी माशी आली की त्या बेडकाने अशी माझ्यापेक्षा जीभ चांगली बाहेर काढली आणि त्या आतमध्ये त्या माशीला वेटाळलं. विठ्ठल विठ्ठल. ऐका, बेडकाला माहिती नव्हतं का, या क्षणाला आता माझं मरण आहे, काळ आता मला या क्षणाला खाणार आहे, मी आता मरणार आहे, नवे नवे आता माझं मरण निश्चितच आहे. बेडकाला माहिती आहे, पण तरी सुद्धा त्या बेडकाची तृष्णा मेली नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दरदूर सापे गिळीज तू आहे उभा, की तो माशिया वेठाळी जीवा, तैशे प्राणिया लोभा वाढविती तृष्णा. सरळ सरळ सांगू जातो, दरदूर, दरदूर म्हणजे बेडूक, सापे, सापे म्हणजे साप, गिळीजतू म्हणजे गिळणं, गिळीजतू आहे उभा, की तो माशिया, माशिया म्हणजे माशी, माशिया वेठाळी, वेठाळी म्हणजे आतमध्ये वेठाळणं, वेठाळी जिभा, तैशे प्राणिया लोभा वाढविती तृष्णा. त्याप्रमाणे आपली तृष्णा वाढत जात असते. तृष्णेला मरण नाही, आणि ज्याच्याकडे तृष्णा आहे ना त्याला जीव म्हणा. विठ्ठल. मला वाटतं तुमच्या समोर काही जीवाच्या व्याख्या मांडल्या. मी पहिली व्याख्या मांडली, बुद्धी बुद्धी अधिष्ठान कुठस्थ चैतन्य, त्या कुठस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आवाज, या तिघांना मिळून जीव म्हणा, पहिली मांडली. दुसरी कल्पना विद्या तेने झाला जीव, किंवा पंचदशीतला कुठस्थे कल्पिता बुद्धीस हा श्लोक दिला. अशा 3 झाल्या. चौथी व्याख्या सांगितली, जो तृष्णेनं युक्त आहे त्यांना जीव म्हणा. ही जीवाची व्याख्या झाली. आता ऐका, जीवाच्या व्याख्या मात्र तुमच्या लक्षात आल्या. एवढीच जीवाची व्याख्या आहे का? नाही नाही, एवढी नाही. आणखी एक जीवाची अगदी सुंदर अशी व्याख्या सांगतो आणि पुढे सांगतो, बोलतो. ऐका जरा. जीव 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 कशाला म्हणायचं? काही नाही, जे पारतंत्र्यात आहेत ना त्यांना जीव म्हणा. कसं काय? सगळे जीव, आपण जेवढे जीव दिसतात तेवढे जीव पारतंत्र्यात आहेत. आपला भारत देश स्वतंत्र जरी झालेला असला तरी सुद्धा आपण पारतंत्र्यात आहेत. कसे पारतंत्र्यात आहेत सांगू का तुम्हाला? सांगतोच, ऐका. आपण कसे पारतंत्र्यात आहेत जुन्या माता भगिनींना लवकर लक्षात येईल. तुमच्या काळात परिस्थिती अशी निर्माण व्हायची, नवीन मुलीचं लग्न व्हायचं झालं, जुन्या काळाचं, एक 20-25 वर्षाखालचा, हा, या जुन्या काळाकडे जरा थोडंसं अंडरलाईन करा, बरं वाटेल. कारण त्या जुन्या काळात मुलीचं लग्न व्हायचं झालं, आणि लग्न व्हायचं झाल्यानंतर परिस्थिती अशी निर्माण व्हायची, त्या मुलीला असं वाटायचं की आता मला सासरी गेल्यानंतर मला पतिदेव कसा मिळेल, ही ती अंतःकरणात तिची अशी भावना व्हायची. सासरी गेल्यानंतर आता मला धीर कसा मिळेल, धीर कसा मिळेल म्हटल्यानंतर सासरी गेल्यानंतर मला नणंद कशी मिळेल, सासरा कसा मिळेल, सासू कशी मिळेल, अशी चिंता व्हायची का नाही? चिंता व्हायची. जुन्या मंडळी आहेत आमच्या, जुन्या माता भगिनी, चिंता वाटायची का नाही? आता सासरी मला कोण कसं मिळेल, वाटायची चिंता. फक्त चिंतेवर नाही भागायचं. ऐका, चिंता वाटायची, पण कशामुळे वाटायची चिंता? त्याचं कारण असं आहे, अगोदरच्या काळात जरा थोडासा सासरू वास होता. काय 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 बोलत बोलत चला तुम्ही गड्या, बोललात तर जरा बरं वाटेल, नाही बोललात की मला बरं वाटत नाही. बघा काय, मला सवय आहे असं थोडंसं समोर असं स्टेजवर म्हटलं ना, ते काय चेहरेच मला बरे वाटत नाही, ते एकटेच करून बोलणार आहेत, त्यांनी बोलू द्या जरा. हा, ऐका ऐका. हा, व्हायचं का नाही? व्हायची परिस्थिती निर्माण व्हायची. आता चिंता वाटायची. का बर? कारण अगोदरच्या काळात सासूरवास असायचा, नवे नवे घरात सगळ्या मंडळीच्या पारतंत्र्यात जीवन जगावं लागायचं, सगळ्या मंडळीच्या. कसं? ऐका, स्पष्ट करून सांगतो. सर्वांना वाटायचं की बाबा आता या सुनबाईनं माझं सगळं काही केलं पाहिजे. सर्वांना वाटायचं. सकाळी पहाटे जवळजवळ त्या माता भगिनीनं पहाटे 3 वाजता उठावं आणि 3 पासून कामाला सुरुवात करावी. पहाटे 3 पासून कामाला सुरुवात करावी. पहाटे 3 पासून रात्री 11 पर्यंत त्या माता भगिनीनं कामं करावी. केलेत का नाही माताजी? तुम्ही लहानपणी, मला वाटतं तुमचा विवाह झाल्यानंतर पहाटे 3 पासून कामं केलेली आहेत तुम्ही, पहाटे 3 पासून. आणि पहाटे 3 पासून कामं केल्यामुळे हे पारतंत्र्यात जीवन त्यांचं होतं. एवढं लक्षात ठेवा. आताच्या पण माझ्या माता भगिनी पहाटेच उठतात, नाही अशातला भाग नाही. फक्त एवढंच फरक आहे, अगोदरच्या माता भगिनी ह्या आमच्या पहाटे 3 वाजता उठायच्या, आणि आताच्या माता भगिनी
बाकीने पहाटे 9 वाजता उठतात, एवढाच फरक आहे. विठ्ठल विठ्ठल. मला ते सांगायचं नाही. सांगायचंय काय, आपलं जीवन हे पारतंत्र्यात होतं, तेव्हा पारतंत्र्य इकडं होतं, आता पारतंत्र्य इकडं गेलंय. कसं काय सांगतो नाही का. आता लग्न होऊ द्या एखाद्या मुलाचं, ठरवू द्या. आता आमच्या महाराजाचं लग्न ठरलं, त्या बिचाऱ्यांना असं वाटणार, काय वाटणार, एवढीच वाटणार, अरे गडे आता हे येणारं वादळ नेमकं आमच्या घरात कसं घुसणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे पारतंत्र्यता आहे आणि आपलं जीवन हे पारतंत्र्यात आहे. आणि ज्याचं जीवन पारतंत्र्यात आहे ना, त्यांना जीव म्हणायचं. मी जीवाच्या व्याख्या सांगतोय. नाही नाही हे नाही प्रमाण बसून. विठ्ठल 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 विठ्ठल. मी जीवाच्या व्याख्या सांगत होतो. त्या जीवाच्या व्याख्यामध्ये ही पारतंत्र्य नावाची एक व्याख्या आहे. आपला जीव, प्रत्येक जीव हा पारतंत्र्यात आहे. प्रत्येक जीव पारतंत्र्यात आहे. म्हणजे मी तुमच्या समोर जीवाच्या काही 4-5 व्याख्या सांगितल्या. जीव तुमच्या लक्षात आला. का लक्षात आला त्याचं कारण आहे. मी त्याचं वर्णन केलं. म्हणजे एखाद्या वर्ण विषयाचं वर्णन केलं की तो वर्ण विषय लक्षात येत असतो. म्हणून जीवाचं वर्णन केलं म्हणून जीव कळाला. जीव कळाला हो महाराज. पण आम्हाला देवाची व्याख्या सांगा ना. आता देवाच्या व्याख्या सांगतो, ऐका. जशा जीवाच्या झाल्या तशाच देवाच्या आहेत. देवाच्या व्याख्या जास्त करायच्याच नाहीत. का, कारण 12 वाजता आपल्याला लवकर गुलाल उधळायचा आहे. आता हे असं जर बोलत राहिलो तर 1 वाजतील महाराज. एक नाहीत वाजू द्यायची आपल्याला. बराबर 12 वाजता बराबर गुलाल उधळणार. कारण मला सवय आहे थोडस वेळेवर सोडायची. कारण माझ्याकडे बघा जरा थोडं मला सहन होत नाही. 2.5, 3 तास, 2 तासच सहन होतं. ऐका सांगतो. देव कशाला म्हणायचं. देवाच्या व्याख्या सांगितल्या. देवाची एक व्याख्या सुंदर सांगून जातो. जे निर्गुण निराकार आहे, जे निर्गुण निराकार आहे त्याला देव म्हणायचं. फक्त उपजलिया बालकासी, त्याला नाव नाही. नाम नाही तयापासी, त्याच्यापाशी नाव नाही. पण त्याला ब्रह्म, त्या ब्रह्मालाच आपण देव म्हणतो. मला वाटतं हे नाही कळालं. आता तुम्हाला कळेल अशा भूमिकेत बोलतो. ते निर्गुण निराकार असणारं परब्रह्म सगुण साकार झालं की त्याला आपण देव म्हणत असतो. आणि त्याचं वर्णन मला वाटतं अभंगात महाराजांनी बऱ्याच ठिकाणी केलेलं आढळून येतं. बघा कसं केलेलं आहे उद्रवन. तो पंढरीश पांडुरंग परमात्मा कसा आहे त्याचं वर्णन केलं. तो सुंदर आहे. फक्त सुंदरच आहे अशातला भाग नाही. सावणे परब्रह्म सावणे रूपाने चोरटे चित्ताचे. त्यांचं वर्णन केलं. ठीक आहे. सावळे तुम्ही हे पण प्रमाण आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकठावरी. उभे विठेवरी. ते पंढरीश पांडुरंग परमात्मा त्याला देव म्हणा. देवाची व्याख्या कळाली, जीवाची व्याख्या कळाली. पण आम्हाला संताची व्याख्या सांगा ना. काय संत कोणाला म्हणायचं सांगू का तुम्हाला. संत कोणाला म्हणायचं कोणालाच नाही. फक्त निळोबरायांचं प्रमाण देऊन जातो. संत त्याला म्हणायचं. संत तेची संत संत तेचे संत ज्यांचा हेत विठ्ठले. ज्यांचा हेत विठ्ठले आहे ना
त्यांना संत म्हणा. फक्त एवढीच व्याख्या संतांची नाही, ज्यांच्या भेटीनं आपल्या जीवनातील पाप ताप दैन्य विठ्ठल विठ्ठल आता त्यागच समोर आलेला आहे. आता या त्यागासमोर माझ्यासारख्या आकाशानं काय टवटव करावं? काही टवटव करण्याची शक्यता नाही. पण तरी बोलून जातो. आपला विषय सुरू होता. देव कशाला म्हणायचं? देव संपला. संत कशाला म्हणायचं? संतांची व्याख्या सांगतो. अदृश्य दर्शने संताची या, ज्यांच्या भेटीनं आपल्या जीवनात अदृश्य असणारा परमात्मा भेटतो. रविदीप हिरा दावी रविदीप हिरा दाविती देखणे, रविदीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संताचे संताचे अदृश्य दर्शने संताचे रविदीप हिरा दाविती देखणे, रविदीप हिरा अदृश्य दर्शने संताचे रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताची या महाराजांची भाषा आहे. पंढरीश पांडुरंग परमात्मा कोणामुळे मिळतो? तर ज्यांच्यामुळे पंढरीश पांडुरंग परमात्मा मिळतो ना, त्यांना संत म्हणा. बाकी काही नाही. जे आपल्याला देवाची ओळख करून देतात, नवे नवे देवाची भेटी घालून देतात, त्यांना संत म्हणा. असा एक कथाभाग आपल्या इकडे सांगितला जातो. मला वाटतं ज्ञानोबा आणि नामदेव महाराजांच्या कालखंडातला एक कथाभाग आहे. ज्ञानोबा आणि नामदेव महाराज आमचे तीर्थयात्रेला निघालेले. ऐका आता सांगतो. आणि तीर्थयात्रेला निघाल्यानंतर त्या सातपुडा पर्वतरांगेमध्ये, तो सातपुडा पर्वतरांग म्हणजे तुम्ही नंदुरबारच्या पलीकडे गेलात की तुम्हाला दिसून येईल, ती सातपुडा पर्वतरांग आहे. आणि त्या सातपुडा पर्वतरांगेमध्ये एक मोठे महात्मे होऊन गेले. आणि त्या महात्म्यांचं नाव आहे हरपाल. ऐका, त्या हरपालांचा दररोजची दररोज उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे आपला व्यवसाय कोणता असेल तर त्या हरपालांचा व्यवसाय होता. जंगलामध्ये जायचं, जंगलामध्ये गेल्यानंतर एखाद्या झाडावरती बसायचं, झाडावरती बसल्यानंतर समोरनं एखादा सावकार जर येत असेल तर त्या सावकाराचं सोनं लुटायचं, हा त्यांचा व्यवसाय होता. हरपाल महात्मे आहेत आणि महात्म्याचा व्यवसाय कोणता आहे? चोरी करणं. चोरी करणं त्यांचा व्यवसाय होता. आता ऐका, चोरी करणं व्यवसाय, पण चोरी करत असताना जरा ढंगानं करायची, वेगळ्या नियमानं करायची. हरपालांकडे नियम होते. कसे नियम होते सांगतो. हरपालाने एखाद्या झाडावरती चढावं. हरपाल झाडावरती चढल्यानंतर समोरून एखादा सावकार जर येत असेल तर त्या सावकाराला अगोदर जवळ जाऊन त्या सावकाराच्या असं गच्चीला धरावं. पहिल्यांदा गच्चीला धरायचं आणि गच्चीला धरल्यानंतर त्यांचं सोनं नाही लुटायचं, नाही सोनं लुटायचं त्या सावकाराचं. हरपालांनी अगोदर त्याला एक प्रश्न विचारायचा. असा कोणता चोर आपल्याला प्रश्न विचारत असतोय? पण हरपालांनी विचारायचा. चोर आहेत पण या चोरांनी हरपालांनी या समोरच्या सावकाराला एखादा प्रश्न विचारायचा. गच्चीला हात आहे पक्वाजे महाराज, आणि गच्चीला हात आहे, गच्चीला हात असल्यानंतर पहिला प्रश्न विचारायचा, का रे तुला पंढरीश पांडुरंग परमात्मा माहिती का? माहिती का म्हटल्यानंतर तो जर माहिती म्हटला तर त्याला सोडून द्यायचं, त्याचं सोनं नाही लुटायचं. काय नियम असेल? नियम कसा असेल ऐका, त्याचं सोनं नाही लुटायचं, गपचूप बसायचं, अजिबात सोनं लुटायचं नाही. पण पुन्हा समजा त्या समोरच्या सावकारानं जर मला माहिती नाही म्हटलं की मग मात्र असा गुद्दा धरायचा आणि पक्वाजी महाराज जोर खास असा गुद्दा मारायचा. बघा, एका गुद्द्यावर नाही भागायचं. दुसरा प्रश्न विचारायचा, का रे तुला पंढरपूर माहिती का? तुला पंढरपूर माहिती का? असं कोणतं चोर विचारत असतोय? विचारतोय असा चोर. एखादा चोर तुम्हाला सापडावा लोखम असल्याहून तिकडे गेवरायला जाताना, आणि गेवरायला जाताना सापडावा, सापडल्यानंतर तुम्हाला म्हणाव, का हो महाराज दिसताय, तुम्हाला पंढरपूर माहिती का? असं विचारत असतोय. विचारत असतोय चोर? नाही हो, कोणता चोर विचारतोय? पण आमच्या हरपालांनी विचारावं, का रे तुला पंढरपूर माहिती का? आणि माहिती का म्हटल्यानंतर माहिती जर म्हटलं तर त्याला सोडून द्यायचं, त्याचं सोनं नाही लुटायचं, नाही लुटायचं सोनं.
आणि मग मात्र एखाद्या वेळेस जर त्या सावकाराने असं सांगितलं की मला माहिती म्हटल्यानंतर सोडून द्यायचं, आणि माहिती नाही म्हटलं की असा गुद्दा धरायचा आणि दुसरा गुद्दा जोर खास मारायचा, असे दोन गुद्दे मारायचं. दुसरा पण मारायचा बरं का पकवाजी महाराज, त्यांनी, तुम्ही नाही, त्यांनी मारायचा. ऐका जरा, ते असे 2 गुद्दे मारायचे. एक दिवस परिस्थिती अशी निर्माण झाली, आमचे हरपाल झाडावरती आहेत आणि झाडावरती असल्यानंतर समोर कोणतरी 2 साधू येताना त्यांना दिसले. हे 2 साधू कोण आहेत म्हणून आमचे हरपाल झाडावरनं खाली उतरले. ह्या जंगलाच्या दिशेनं या सातपुडा पर्वत रांगेमध्ये कोण साधू आहेत असे म्हणून समोर आमचे हरपाल गेले. हरपालांनी त्या 2 साधूंकडे पाहिलं आणि साष्टांग दंडवत केला. साष्टांग हे करी दंडवत केला. ते 2 साधू दुसरे कोणी नसून माझे ज्ञानोबराय नामदेव महाराज होते. आता ऐका, ज्ञानोबराय नामदेव महाराज तीर्थयात्रेकरिता निघालेले होते. हरपाल समोर आहेत आणि हरपाल समोर असताना हरपालांनी त्यांना विचारलं, तुम्ही कोण म्हटल्यास माझ्या ज्ञानोबराने सांगितलं, मी ज्ञान आहे आणि हे नाम आहे. नाम आणि ज्ञान सध्या तीर्थयात्रेला निघाले म्हणे. आता हे नाम आणि ज्ञान तीर्थयात्रेला निघाले म्हटल्यानंतर आमच्या हरपालांच्या लक्षात आलं, अरे गडे, ज्यांची कीर्ती अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेली आहे असे माझे ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज आज प्रत्यक्षात माझ्या समोर आहेत. त्यांना फक्त एकच विनंती करायची. ज्ञानोबरायने नामदेव महाराजांना विनंती केली. हरपालाने सांगितलं, हा ज्ञानोबराय, नामदेव महाराज, माझी एक विनंती आहे, माझ्या घरी तुम्ही भोजनासाठी यावं. संत महात्मा आपल्या समोर आलेला आहे आणि संत महात्मा इथून जर उपाशी आपल्या इथून गेला तर ते हरपालांना बरं वाटलं नाही. म्हणून हरपालांनी नामदेव महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांना आणि नामदेव महाराजांना विनंती केली आणि विनंती करून घरला घेऊन गेले. घरला घेऊन गेल्यानंतर मंडळींना सांगितलं, स्वयंपाक करा म्हणून सांगितल्यानंतर स्वयंपाक वगैरे तयार करायला घरी थोडं सुद्धा अन्नधान्य नव्हतं. किती कमाल आहे. संत महात्मे घरी आलेले आहेत आणि घरी आल्यानंतर थोडं देखील अन्नधान्य नसावं. अहो, कन्या करायला सुद्धा ज्वारीचे कण नाहीत. आता ऐका याच्या पुढचं, हे काहीच नव्हतं. हरपालांना वाटलं, आता जर माझे ज्ञानोबराय नामदेव महाराज उपाशी गेले तर काय होणार आहे. ज्ञानोबराय नामदेव महाराज उपाशी गेले की माझ्या या अतिथी देवो भव हे वेदातलं वाक्य पुसावं लागतं की काय. अरे माझ्या या राहण्याला काय अर्थ आहे म्हटले हरपाल. आता काही करायचं नाही, एक करावं लागेल. समजा आपण आता जंगलात गेलो आणि समोरनं एखादा सावकार आला आणि त्याची अंगठी जरी आपल्याला मिळाली तरी माझे ज्ञानोबराय नामदेव महाराज इथून भोजन करून जाणार आहेत. ऐका पुढं काय करावं. हरपालांनी ज्ञानोबरायने नामदेव महाराजाला विनंती केली आणि घरी बसवलं. आणि बसवल्यानंतर हरपाल आमचे कुऱ्हाड घेऊन जंगलात गेले. झाडावरती बसल्यानंतर सकाळची वेळ आहे. काय करावं, एक सुद्धा सावकार तिथून यायला तयार नाही हो. सकाळचे 10:30 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले, तरी सुद्धा एक सावकार यायला तयार नाही. आता हरपालांनी विचार केला, आता जर इथं एखादा सावकार नाही आला तर आपण घरी मात्र जायचं नाही. घरी जर गेलो तर माझे ज्ञानोबराय नामदेव महाराज उपाशी जाणार आहेत. म्हणून ज्ञानोबराय नामदेव महाराज उपाशी जाऊ नयेत म्हणून हरपालांनी काय विचार केला, थोडस सरण रचलं. सरण कळतं ना, तुमच्याकडे सरणच म्हणतात ना. कळावं का कळावं, शेवटला तेच येतं आपल्यासोबत. विठ्ठल सरण रचलं आणि सरण रचल्यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली, हरपाल आता त्या सरणाला अग्नी लावणार आणि अग्नी लावणार म्हटलं की देवाला दया आली. देवाला वाटलं आता जर आपण तिथं गेलो नाही तर अग्नीमध्ये हरपाल प्रवेश करणार आहे. हरपालाने अग्नीमध्ये प्रवेश करू नये आणि ज्ञानोबराय नामदेव महाराज उपाशी जाऊ नयेत म्हणून माझ्या देवाने लगेच रूप घेतलं. त्याला काय रूप गेला, अनंत रूपे अनंत वेशे. त्याला काय हो, त्यांनी लगेच सावकाराचं रूप घेतलं. हातामध्ये अशा 5 बोटात 5 अंगठ्या घातल्या, पायाच्या बोटात अंगठ्या घातल्या. जाऊ दे आता वेळ नाही बरंच वर्णन करायला. ते घातलं काय असेल ते सोनं, अंगावरती सोनं परिधान केलं, सावकाराचं रूप घेतलं. आमच्या हरपाल आता अग्नीमध्ये प्रवेश करणार म्हटलं की समोर आमच्या हरपालाच्या कुणीतरी एक सावकार दिसला. हरपाल म्हणले, अरे गडे, शेवटला का होईना आलं गिराईक आपलं. आता ऐका, हरपाल समोर गेले आणि समोर गेल्यानंतर तो सावकार कोण होता? पंढरीश पांडुरंग परमात्मा समोर आहे, पण तो परमात्मा त्यांना सावकार स्वरूपाने दिसतोय. आता याच्या पुढे आहे का, त्या सावकाराच्या समोर गेले. फक्त गेल्यानंतर पकवाजी महाराज गपचूप नाही बसले. पहिल्यांदा गेल्या त्या सावकाराच्या गच्चीला धरलं. कोणाच्या? पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या गच्चीला धरलं. आणि धरल्यानंतर प्रश्न त्याला पहिला विचारला, का रे, तुला पंढरीश पांडुरंग परमात्मा माहिती का? आता कोणाला विचारतायत? देवालाच. तुला पांडुरंग परमात्मा माहिती का? देवालाच विचारावं.
पण काय करावं, देवाने खाली मान घालावी, विचार करावा. आता जर याला जर मी माहिती म्हणावं तर हा मला सोडून देणार आहे, आणि याने जर मला सोडून दिलं तर ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज उपाशी राहणार आहेत, ज्ञानोबा आणि नामदेव महाराज उपाशी राहू नयेत, आणि हरपालाने अग्नीत प्रवेश करू नये. म्हणून आमच्या देवाने खाली मान घातली, आणि खाली मान घातल्यानंतर मनातल्या मनात विचार केला, आता काय करावं. हरपालाने तर प्रश्न विचारलेला आहे. देवाने लगेच मला माहिती नाही म्हणावं. माहिती नाही म्हटलं की असा गुद्दा धरला महाराज, आणि जोर खास असा गुद्दा देवाला मारला. हो तुमच्यासारखा असा गुद्दा एका गुद्द्यावर नाही भागलं. दुसरा प्रश्न विचारला, का रे तुला पंढरपूर माहिती का? पंढरपूर माहिती का म्हटल्यानंतर देवानी म्हणावं, अरे गडे त्या पंढरपूरला तर मीच रचलं, मलाच विचारतोय पंढरपूर माहिती का म्हणून. काय कमाल आहे रे हरपाला तुझी. मनातल्या मनात विचार केला, आता जर माहिती म्हणावं तर हा मला सोडून देणार आहे. याने जर मला सोडून दिलं तर काय होणार आहे? काही नाही हो. याने सोडल्यानंतर माझे ज्ञानोबा आणि नामदेव महाराज उपाशी राहणार आहेत. ज्ञानोबा आणि नामदेव महाराज उपाशी राहू नयेत, हरपालाने अग्नीत प्रवेश करू नये. म्हणून माझ्या देवाने खाली मान घातली, मला माहिती नाही म्हटले पकवाजे महाराज. माहिती नाही म्हटल्यास पुन्हा गुद्दा धरला, आणि जोर खास असा गुद्दा दुसरा सुद्धा मारला. हो असा गुद्दा मारला. 2 गुद्दे मारले. अंगावरची सगळी कपडे बाजूला केली, आणि सगळी कपडे बाजूला केल्यानंतर देवाचे कपडे काढले, देवाला उघड केलं. ते कपड्याचं गाठोड घेतलं, अंगावरचं सोनं घेतलं, ते गाठोड दिलं टाकून त्या नदीमध्ये. सोनं घेऊन बाजारात गेले, काय असेल ते अन्नधान्य घेतलं, घरी जाऊन स्वयंपाक तयार झाला. स्वयंपाक तयार झाल्यानंतर आता ज्ञानोबा आमचे समाधीस्थ आहेत, नामदेव महाराज भजनात तल्लीन आहेत, आणि आमच्या हरपालाने त्यांना विनंती केली. म्हटले, हरपा ज्ञानोबा नामदेव महाराज, आता एक माझी विनंती आहे, भोजन तयार आहे. म्हणले म्हणजे बसा पंक्तीला बसा. म्हटल्यानंतर आमचे ज्ञानोबा नामदेव महाराज पंक्तीला बसले. स्वयंपाक वाढलेला आहे, आता आचमन होणार आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम होणार आहे. हे होणार म्हटलं की आमच्या ज्ञानोबारायांना त्या दरवाजाच्या शेजारी कोणीतरी एक उघडा माणूस दिसला. कोण उघडा आता देवाचं मग अशी कपडे नव्हते का काढले, तोच उघडा तिथं उभारलेला होता, असा बाहेर उभारलेला होता. तो उघडा माणूस दिसल्यानंतर ज्ञानोबारायांनी विचार केला, त्या उघड्या माणसाला पण आतमध्ये जेवायला घ्यावं. म्हणून आमच्या नामदेव महाराजाला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो नामदेव महाराज, ते बघा बाहेर कोणीतरी एक उघडा माणूस दिसतोय बघा, त्या उघड्या माणसाला घ्या ना आपल्या आतमध्ये जेवायला. आतमध्ये घ्या म्हटल्यानंतर ते बघा जरा बाहेर बघा थोडंसं म्हटलं. बाहेर बघा म्हणल्यास नामदेव महाराज म्हणतात, मला तसं बाहेर बघायची सवय नाही, आम्ही जे बघतो ते आत बघतो म्हणले. आत बघतो म्हटल्यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली, ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं त्या उघड्या माणसाला आपण आतमध्ये पंक्तीत जेवायला घेतलं पाहिजे. मग करायचं काय? हरपालांना हाक मारली, हरपाल बाहेर या. हरपाल बाहेर आले. हरपाल बाहेर आल्यानंतर हरपालांना सांगितलं, हरपाल तो उघडा माणूस कोणीतरी एक दिसतोय बघा तिथं त्या दरवाजाच्या शेजारी, त्याला घ्या ना जरा आतमध्ये घ्या ना. हरपालांनी असं डोकावून बघितलं, आणि डोकावून बघितल्यास हरपाल म्हणतात, अरे गडे हे तर आपलंच गिराईक आहे की. हरपालांच्या लक्षात आलं, आता हा जर उघडा माणूस मध्ये यावा आणि आत आल्यास पंक्तीत बसावं तर माझं पितळ उघड होणार आहे, आणि माझं पितळ जर उघड झालं तर माझे ज्ञानोबा आणि नामदेव महाराज उपाशी जाणार आहेत. माझे ज्ञानोबा आणि नामदेव महाराज उपाशी जाऊ नयेत म्हणून हरपालांनी मोठी काठी घेतली, आणि त्या उघड्या माणसाच्या अंगावरती धावणार आणि मारणार म्हणली की ती काठी आमच्या ज्ञानोबारायांनी पकडली. हो, आणि ज्ञानोबारायांनी काठी पकडल्यानंतर माझे ज्ञानोबाराय म्हणतात, अरे हरपाला, ज्या तप्याच्या योग्याच्या ध्यानाच्या स्वप्नात जो पंढरीश पांडुरंग परमात्मा येत नाही ना, तो पंढरीश पांडुरंग परमात्मा आज प्रत्यक्षात तुझ्या दारात उभा आहे. हरपाला तुझ्या दारात उभा आहे. त्यावेळेस मात्र हरपालाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत आहेत. मी हे कशाकरिता बोलतोय? मी सांगत होतो तुम्हाला 3 घटक, पहिला जीव, दुसरा देव, आणि तिसरे संत. या संतांचा विचार केलाच तर संत कोणाला म्हणायचं? ज्यांच्या भेटीने जीवाला सुद्धा देवाची भेटी होते त्यांचं नाव संत. विठ्ठल तीन घटक सांगितले. एक पहिला सांगितला जीव, दुसरा सांगितला देव, आणि तिसरा सांगितला संत. या तिन्ही घटकांचा विचार करत असताना पहिल्यांच्या बऱ्याच जणांच्या व्याख्या भिन्न भिन्न स्वरूपाने झाल्या. फक्त मला इथं जीवाची व्याख्या सांगायची आहे. हे 2 मात्र स्वातंत्र्यात आहेत. देव स्वातंत्र्यात आहे आणि संत पण स्वातंत्र्यात आहेत, पण जीव मात्र पारतंत्र्यात आहे. आणि अशा पारतंत्र्यात असणाऱ्या जीवाला जर स्वातंत्र्यात यायचं असेल तर करावं काय लागणार आहे? एकच, त्या भगवंताचं नाम घ्यावं लागणार आहे, आणि ते नाम घेतल्यानंतर जी पदवी प्राप्त होते त्या पदवीचं वर्णन अभंगाच्या पहिल्या. राम म्हणता रामच होई, राम म्हणता रामच होई, राम म्हणता रामच होई, राम म्हणता रामच होई, राम म्हणता
पती पैसोनी पदवी घेणे पती पैसोनी पदवी घेणे ऐसे सुख वचन आहे ऐसे सुख वचन आहे पती पैसोनी पदवी रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे महाराजांची भाषा आहे. ज्या वेळेस हा जीव राम म्हणेल ना तर राम म्हटल्यानंतर तो स्वतः राम होईल. राम म्हणता रामची होईजे म्हणजे पारतंत्र्यात असणारा जीव पुन्हा स्वतंत्र्यात येतो. स्वतंत्र्यात येण्याकरिता काय करावं लागेल? राम म्हणता राम म्हणा म्हटले. राम म्हटलं की राम होतोय. कसं काय राम होतोय सांगायचं झालं तर मला असं सहज बोलून जायचंय. मला सांगा बरं, संत महात्मे जीवनामध्ये स्वतः राम आहेत का नाही? स्वतः राम आहेत. कसे राम आहेत सांगू का तुम्हाला? देव आणि संत याच्यामध्ये भिन्नताच नाही. का भिन्नता नाही? ते अगोदर राम म्हटले म्हणून ते स्वतः राम झाले. प्रमाण आहे देवते संत निमित्त त्या प्रतिमा आहे का नाही? ते देवच संत आहेत म्हणजे ते स्वतः राम आहेत. आणि नंतर ते मला वाटतं राम म्हटल्यानंतर राम ही पदवी त्यांना मिळाली. जसे संतांच्या ठिकाणी राम ही पदवी आहे तशी जीवाच्या ठिकाणी सुद्धा राम पदवी येण्यासाठी राम हा नाम हे नाम उच्चारावं लागणार आहे. कसं उच्चारावं लागणार आहे किंवा नवे नवे संतांच्या ठिकाणी ती पदवी कशी प्राप्त झाली सांगायचं झालं किंवा कशी पदवी आहे हे सांगायचं झालं तर उदाहरण देऊन सांगतो. मला सांगा राम कशाला म्हणायचं, देव कशाला म्हणायचं? तर त्या देवाची व्याख्या विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज देतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं देव कोणाला म्हणायचं? त्या देवाची काही गुण आपल्या इकडे ज्ञानेश्वरीत सांगितली जातात. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू त्याला भगवंत म्हणायचं. देवापाशी 6 गुण आहेत तसे हे 6 गुण आमच्या संतांपाशी सुद्धा आहेत. कसे आहेत सांगून जातो. ऐका यश, यश नावाचा गुण देवापाशी आहे. कसा आहे हो? प्रमाण देऊन जातो. गीता सांगते यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो. या विजयो शब्दाखाली थोडीशी अंडरलाईन करा. विजयो शब्द म्हणजे कशाचा आहे तर ते यशाचं लक्षण आहे. आणि हे यशाचं लक्षण आमच्या इकडे संतांकडे कुठं पाहायला मिळतं. संतांनी त्या काळाला जिंकलं का नाही? जिंकलं. आणि काळाला जिंकल्यामुळे संतांच्या ठिकाणी सुद्धा यश नावाचा गुण आहे. ऐका यश, यश नावाचा गुण कळाला. ऐका यश श्री, श्री नावाचा गुण देवाकडे आहे. पाय लक्ष्मीचे हाती आहे का नाही? आखी श्रीच त्याच्या हातात आहे. मला सांगा ना मग श्री नावाचा गुण म्हणजेच लक्ष्मी आमच्या देवापाशी जशी आहे तशी संतांपाशी लक्ष्मी आहे. कशी लक्ष्मी आहे सांगू का? ज्ञानोबरांना काय कमी आहे? जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐशेभळ रेड्यामुळे ज्याच्याद्वारा सोन्याचा पिंपळ आहे म्हणजे श्री नावाचा गुण आमच्या संतांकडे पण आहे. पहिला गुण आहे त्याचं नाव काय आहे? यश. दुसरा गुण आहे त्याचं नाव श्री आहे. तिसरा गुण ऐका यश श्री औदार्य, औदार्य नावाचा गुण आहे म्हणजे उदारता. उदारता संतांकडे आहे. कशी उदारता आहे संतांकडे? संत उदार उदार भरले अनंत भांडार आहे का नाही? आहे. मग तसंच आमच्या देव उदार उदार, देव सुद्धा उदार आहे. तसंच एक प्रमाण आहे देव उदार उदार म्हणून प्रमाण आहे. आता त्याचा मला उत्तरार्थ आठवत नाहीये. तसंच ते देव सुद्धा उदार आहे. जसा देवाकडे हे 6 गुण पाहायला मिळतात तसे 6 गुण आमच्या संतांकडे पाहायला मिळतात. 3 गुण धावते धावते सांगितले. राहिलेल्या 3 गुणाचा विचार एका मिनिटात करतो आणि भजन घेतो. ऐका. पहिला गुण आहे त्याचं नाव यश आहे. देवाकडे आहे तसा संतांकडे आहे. श्री आहे देवाकडे आहे संतांकडे आहे. नंतर पाहायला गेला तर औदार्य देवाकडे आहे संतांकडे आहे. ऐका यश श्री औदार्य. ज्ञान, ज्ञान पाहिला जर व्हायचं झालं तर ज्ञान स्वतः देव आहे. देव म्हणजेच ज्ञान आहे. मग आमचं ज्ञान संतांकडे कसं काय सांगू का तुम्हाला? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. ते ज्ञान, ते ज्ञान मला वाटतं संतांकडे आहे. म्हणजे नवे नवे ते स्वतः ज्ञान स्वरूप आहेत. म्हणजे ज्ञान नावाचा गुण जसा देवाकडे आहे तसाच आमच्या संतांकडे पाहायला मिळतो. विठ्ठल विठ्ठल. आता वैराग्य नावाचा गुण, वैराग्य देवाकडे आहे का नाही? वैराग्य म्हणजेच पाहायचं झालं तर सांगा मला. वैराग्य देवाकडे कसं आहे? गोकुळातून देव सोडून जावे म्हणजे गोकुळातल्या अगदी जवळच्या माणसांना सोडणं हे वैराग्य आहे का नाही?
वैराग्य आहे. तसंच वैराग्य आमच्या संतांकडे सुद्धा पाहायला मिळतो. वैराग्याचे भाग्य देवाकडे संतांकडे वैराग्य. कसं वैराग्य आहे? अहो काय सांगा, आमच्या संत तुकोबरायांचं वैराग्य सर्वांना ज्ञात आहे. आता चरित्र भाग सांगण्यात वेळ घालत नाही. तुकोबरायांचं वैराग्य पहा, ज्ञानोबरायांचं वैराग्य पहा, नाथ महाराजांचं वैराग्य पहा, गोरोबा काकांचं वैराग्य पहा. ते वैराग्य जसं देवाकडे आहे तसं संतांकडे आहे. म्हणून हे 5 गुण झाले. शेवटचा गुण आहे ऐश्वर्य. हा ऐश्वर्य नावाचा गुण जर पाहायचा झाला तर देवाकडे कसा आहे सांगू का? आता प्रमाण देऊन बोलू म्हणजे लक्षात येईल. देवाकडे ऐश्वर्य कसं आहे हो? तर तुम्ही पंढरपूरला जा आणि पंढरपूरला गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्या वाळवंटापासून त्या प्रत्येक महाद्वारापर्यंत सगळ्या देवाची अशी दाटी आहे. सगळ्या देवाची वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात. सगळे देव आमच्या पांडुरंग परमात्म्याच्या त्या वाळवंटापासून महाद्वारापर्यंत हात जोडून उभे आहेत. हे ऐकणं आहे ऐश्वर्य आमच्या देवाचं. हे जसं ऐश्वर्य आहे तसंच ऐश्वर्य आमच्या संतांचं पाहायला मिळतं. सांगू संतांचं ऐश्वर्य, सांगतो संतांचं ऐश्वर्य ऐका. ज्ञानोबरायांचा समाधीचा काळ घ्या. ज्या ज्ञानोबरायांनी समाधी घ्यावी त्या समाधी घेत असताना देवानी स्वतः न किंवा विमानाची दाटी, पुष्पांचा वर्षाव, स्वर्गाहून देव करीता. ती सगळे देव वरून स्वर्गाहून पुष्पाचा वर्षाव करतात. याच्यापेक्षा मोठा ऐश्वर्य आणखी काय सांगायचं सांगू का? पंढरीश पांडुरंग परमात्मा स्वतः ज्या ज्ञानोबरायांकरता रडतो. मला सांगा याच्यापेक्षा आणखी काय ऐश्वर्य ज्ञानोबरायांचं सांगायचं, संतांचं सांगायचं? मला सांगायचं काय? ही पदवी त्यांना मिळाली, हे 6 गुण त्यांना प्राप्त झाले. कशामुळे प्राप्त झाले? राम म्हणता रामची होई जे. ते स्वतः राम म्हणायचे म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ही पदवी प्राप्त झाली. पदी बैसोनी पदवी घेईजे. ही पदवी प्राप्त झाली. आणि तुकाराम महाराज म्हणतात ही आमच्या जीवनामध्ये पदवी प्राप्त होत असते आपल्या जीवनात. पण कधी? राम म्हटल्यानंतर. आणि हे राम म्हटल्यानंतर ही पदवी प्राप्तच होते. ही मी माझ्या अनुभवाने सांगतोय अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे चाखोनी सांगे, चाखोनी सांगे, तुका म्हणे चाखोनी सांगे, तुका म्हणे चाखोनी कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे. ते मधले 2 चरण आहेत का वेळेच्या अभावी आपण थांबवलेत. फक्त त्या 2 चरणाचा विचार मी अगदी धावता धावता करणार आहे. माझी सेवा समाप्त करून प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपल्याला धावता एक 10-5 मिनिटांमध्ये पाहू. देवाच्या अवताराचं प्रयोजन पाहू. चरित्र पाहण्यापेक्षा देवाच्या अवताराचं फक्त प्रयोजन 2-3 मिनिटात सांगतो. सर्वांना मला वाटतं पुष्प दिलेले आहेत. नंतर पुष्पवृष्टी करू आणि बराबर 12 वाजता म्हणजे 12 वाजता ज्ञानेश्वर माऊली करू. काळजी करू नका. तुम्हाला झोपा जरी लागल्या असल्या तरी सुद्धा तुमच्या झोपा 12 वाजता मी उठवणार आहे. काळजी करू नका. तोपर्यंत घ्या झोपा. आणखी 15 मिनिट आहेत. मला सांगायचे काय का? तुका म्हणे चाकोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. मला अनुभव आहे म्हणतात. कोणता अनुभव? तुका म्हणे चाकोनी सांगे. तो अनुभव आम्ही चाकला म्हणजे तो अनुभव आम्ही घेतला, तो अनुभव आम्ही खाल्ला. आणि त्या अनुभव आम्ही खाल्ल्यामुळे तुम्हाला सांगतोय. थोडंसं उदाहरण देऊन सांगायचं झालं, आता तुम्ही गुळ खाल्ला. गुळ कसा लागतोय? कसा लागतो? सहजच आहे ना, गोड लागतो. गोड कधी लागला? तुम्ही खाल्ला म्हणून तुमच्या लक्षात आला गोड लागला म्हणून. आणि तुम्ही खाल्ला नसता तर? एक उदाहरण सांगायचं झालं, जामुन हा पदार्थ आहे. जामुन पदार्थ आहे. तो जामुन पदार्थ नवे लहानपणी मला माहिती नव्हता जामुन कसा लागतो. एक पहिल्यांदा आपण जामुन खाल्ला त्यावेळेस आपल्याला माहिती नव्हता तो कसा लागतोय. माहिती होता का? नव्हता माहिती. गुळच घ्या ना. गुळ माहिती होता का अगोदर कसा लागतोय? लोक म्हणायचे उगा गोड लागतोय गोड लागतोय.
लोकाच्या म्हणण्याला काय हो गोड लागतोय, काय करतोय? स्वतः अनुभवात आल्यानंतरच लक्षात येतं गुळाला गोड म्हणतात. ऐका, जामुन असा गोड असतो, लकलकीत असतो. आता आज कशाला उपवासाचं नाव घेत आहे? विठ्ठल 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 काय? ऐका, तुकाराम महाराज म्हणतात, राम म्हटल्यानंतर राम ही पदवी प्राप्त होते आणि ती पदवी आमच्या जीवनात सुद्धा प्राप्त झाली. तुका म्हणे चाकुनी सांगे मजा अनुभव आहे अंगे. मला तो अनुभव आहे. अनुभव आले अंगा ते या जगात येत असे, अशी परिस्थिती निर्माण होते. आणि तुकाराम महाराजांनी सांगितले, एकदा राम म्हटलं की राम ही पदवी आपल्याला मिळत असते. ती पदवी मिळणं म्हणजे स्वतः देव होणं. आणि स्वतः देव झालो की आपल्याला, मला वाटतं ज्ञानेश्वर महाराजांची ओवी देतो, जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्या सनी जयाचे हृदय भुवनी विराजती. जीव आणि परमात्मा यांचं ऐक्य कुठं होत असेल तर ते राम म्हटल्यानंतर होतं. म्हणून राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. विठोबा रुखमाये विठोबा रुखमाये ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. या अभंगाचा धावता धावता भावार्थ तुमच्या समोर मांडला. वेळेअभावी काय, रामनवमीचं कुठलं असं एक वैयक्तिक कीर्तन असलं ना, सेवा असली ना, थोडंसं जड जातं. कारण अभंग सोडवायला 2-2.5 तास पाहिजेत, म्हणजे बरं वाटतं थोडा. पण काय आहे, आता काही थोडंसं 10-15 मिनिट उरलेले आहेत आणि वेळेला महत्व फार लोक देत असतात. मी एका ठिकाणी असंच गेलो होतो. प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर मला फक्त किती मिनिट, 2 मिनिट उशीर झाला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल म्हणायला. 2 मिनिट उशीर झाला तर तो माणूस मला दररोज 2 वेळा फोन करायचा, महाराज 2 मिनिट उशीर झालता बरं का. अहो काय करावं, एवढी लोक अशी तंतोतंत असतात. म्हणून उगाच तुमच्या जीवाला त्रास नको म्हणून मी आपला अभंगाचा धावता धावता भावार्थ तुमच्या समोर मांडला. या अभंगाचा असाच भावार्थ आहे असं मला म्हणायचं नाही. फक्त पहिलं चरण आणि शेवटचं चरण याचा समन्वय लावून मी अभंगाचं चिंतन केलं. राहिलेल्या 2 चरणाचा जर विचार करायचा झाला तर कधीतरी बैठकीत बसू, आणि बैठकीत नाही बसायचं तर पुढची शेवा ठेवा सांगतो. काय त्याला विठ्ठल विठ्ठल. आज ज्या निमित्तानं आपण उपस्थित आहात अशा पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणजेच प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस आहे. हा जन्मदिवस आपल्याकडे रामनवमी म्हणून साजरा केला जातो. देव अवताराला येत असतो, पण अवताराला येण्याची काही कारणं घेऊन येतो. कारण कोणते? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम म्हणतात का नाही? त्यामुळे मला वाटतं ते महाराजांचं प्रमाण आहे, धर्माचे पाल धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. याकरिता देवाचा अवतार होत असतो. मी मगाशी सांगितलेले 3 घटक आणखी एकदा सांगतो. जीवाचा पण या जीवसृष्टीवरती जन्म असतो, देवाचा पण या जीवसृष्टीवरती जन्म असतो, आणि त्यानंतर संतांचा पण या जीवसृष्टीवरती जन्म असतो. पण जन्माला येण्याची कारण प्रत्येकाची भिन्न आहेत. कशी कारण आहेत? जीवाचं कारण सांगतो, ऐका. जीवाचं कारण काय आहे? आगा कर्मी जय उरावे तै तिही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहाय का. जीवाला काही भोग भोगण्याकरिता इथं यावं लागतं. कोणते भोग? सांगतो तुम्हाला कोणते भोग. मला वाटतं संचिताचे फळ आपुलिया जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. संचिताचे आपलं जे संचित आहे ते संचित भोगण्याकरिता या जीवसृष्टीवर आपल्याला जन्माला यावं लागतं. हा जीव झाला. जीव हा पारतंत्र्यात आहे, आणि पारतंत्र्यात असल्यामुळं तो अनिच्छा प्रारब्धाने जन्माला येतो. कोणत्या? अनिच्छा प्रारब्धाने. जरा शब्दाकडे लक्ष ठेवत चला. 3 प्रारब्ध आहेत. एक अनिच्छा प्रारब्ध आहे, एक परेच्छा प्रारब्ध आहे, आणि दुसरं स्वइच्छा प्रारब्ध आहे. अनिच्छा प्रारब्धाने जन्माला येणाऱ्याला जीव म्हणा. जीव हा अनिच्छा प्रारब्धाने जन्माला येतो. जीवाची व्याख्या कळाली. नंतर आहेत संत. संत हे परेच्छा स्वइच्छा प्रारब्धाने जन्माला येतात. स्वइच्छा प्रारब्धाने कसं? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आलो म्हणतात, म्हणजे स्वइच्छेनं या ठिकाणी जन्माला येत असतात. आणि इथं आल्यानंतर त्यांचं कार्य काय
काय असतं काय नाही त्याचा इथं विचार करायचा नाही. उद्धराया आलो आता, किंवा मला वाटतं उद्धराया जन जड जीव हे त्यांचं कार्य असतं, हे त्यांचं कार्य झालं. पण देव हा कोणत्या प्रारब्धात बसतो, तर देव हा परेच्छा प्रारब्धात बसत असतो. देवाला बोलवावं लागतं आणि देवाला बोलवल्यानंतरच देव इथं येत असतो. पण देवाला कधी बोलवलं जातं सांगू का? ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येते, धर्मावरती संकट येतं, त्यावेळेस आपल्याला देवाला बोलवावं लागतं. हा धर्म 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 म्हणजे नेमकं काय आहे, या धर्माचा विचार सांगतो. आणि मी अगदी धावता धावता विचार तुमच्या समोर मांडून पुढे चालतो. धर्म म्हणजे दुसरं काही नाही. अहिंसा परमो धर्म. हा जिथं जिथं अहिंसा होते ना त्याला धर्म म्हणा. सत्य परमो धर्म. हा अरे जिथं सत्य आहे त्याला धर्म म्हणा. तुम्ही म्हणताल कसं काय, सांगू का? थोडस बोलतोस, मला सांगा बरं, आपण खरं 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 धर्म पाळणारी माणसं आहोत का? आपण स्वतः नाही आपण पाळू शकत धर्म. सांगू का तुम्हाला? आता प्रत्येकापाशी मोबाईल आहे मोबाईल, आपण धर्म नाही पाळू शकत. खरं एकच धर्म आहे, तो सत्य परमो धर्म. आपण कमीत कमी सत्य बोलतो का नाही हे स्वतःच्या मनाला विचारा. आपण खोटं बोलतोय की खरं बोलतोय? प्रत्येकापाशी मोबाईल आहे. तुम्ही दिवसभर कितीही खरं बोला, पण मोबाईल खोटं बोलायला लावतोच. मला सकाळी फोन आला होता, कुठपर्यंत आहेत? मी म्हणलं त्यांना आलोच, जवळ आहे 5 मिनिट. मी चांगला तिकडे 1 तास पाठीमागं होतो. आता खोटं बोलायला होतो का नाही? म्हणजे आपण धर्माला पाळतो का नाही पाळत. पण धर्म कशाला म्हणायचं याची व्याख्या सांगत होतो. आणि एक धर्माच्या अनेक भिन्न भिन्न स्वरूपानं व्याख्या सांगितल्या जातात. त्या धर्माची व्याख्या मला वाटतं आता जास्त करायच्या नाहीत. अगदी महत्वाचं बोलून जातो. लोकांच्या डोक्यात एक खुळच बसलेला आहे. हा धर्म तो धर्म, धर्माच्या व्याख्या भिन्न स्वरूपानं केल्या. असू द्या, थोडेसे संस्कार द्या. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा धर्म आमच्या जिजामात्यांनी शिकवणार. पण कसला धर्म शिकवला हो? कसला धर्म शिकवला? तो सत्य परमो धर्म. हा सत्य मार्गाने चालणं हा धर्म शिकवला. हे संस्कार आमच्या जिजामातांचे, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडले. कसे घडले ऐका, सांगतोच. एवढा कथाभाग सांगतो पुढे चालतो. प्रभू रामचंद्रांचं चरित्र गायचंय. काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज बाल्य अवस्थेत होते. व्यंकोजी राजे नुकतेच गडावरती आलेले होते. व्यंकोजी राजे गडावरती आल्यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली, जुन्या काळामध्ये ज्या वेळेस राजे महाराजे गडावरती आले त्यावेळेस त्या गडाच्या पायथ्याशी कोणता तरी एक तमाशाचा फड रंगलेला असायचा. हा कथाभाग थोडा वादविवादाचा आहे, पण तरी सुद्धा बोलून जातो. मला याचा सिद्धांत आवडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज बाल्य अवस्थेत होते. व्यंकोजी राजे गडावरती आले होते. गडाच्या पायथ्याशी असा एक तमाशाचा फड रंगलेला होता. आणि तो तमाशाचा फड पाहण्यासाठी आमचे व्यंकोजी राजांनी विचार केला, चला आपण त्या तमाशाच्या फडात जावं. अगोदरचे राजे महाराजे तमाशा पाहण्यासाठी जायचे. आणि तमाशा पाहण्यासाठी निघाल्यानंतर त्या व्यंकोजी राजांच्या लक्षात आला, अलीकडे बाल्य अवस्थेत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना पण घेऊन जाऊ. शिवाजी महाराजांच्या हाताला धरलं आणि तमाशाच्या फडात व्यंकोजी राजे गेले. आणि ही बातमी आमच्या जिजामातांना कळाली. जिजामाता तशाच ताड करीत आमच्या तमाशाच्या फडात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांना उठवलं, कडेल दिशा कानाखाली आवाज केला आणि सांगितलं, शिवाजी तुला बाया नाचवणारा शिवाजी नाही, तर तुला बाया वाचवणारा शिवाजी व्हायचा, एवढं लक्षात घे. विठ्ठला हे कशाकरिता सांगतोय? हा खरा धर्म आमच्या इकडे शिकवला. आणि त्या धर्माचा विचार इथं होतोय. ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येते त्यावेळेस आमच्या भगवंताचा अवतार होतो. अशा प्रभूंचा अवतार सुद्धा धर्मावरती. विठाला 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 आहे वेळ 10 मिनिटांची, काळजी करू नका. कशाला उगाच मी त्याच्याकडे बघू. तिथं तसं झालं म्हणून इथं असं होणार आहे का? नाही होणार. होईल इकडे तिकडे 5-10 मिनिट, काय त्याला. विठाला विठाला विठाला. धर्मावरती ग्लानी आली की 100% देवाचा अवतार झाला. धर्मावरती गाणी येणं म्हणजे काय होतं? काही नाही. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. ज्या वेळेस एखाद्या साधूची विटंबना होते ना, विटंबना झाली की देवाला खाली यावं लागतं. साधूंना त्रास झाला की देवाला खाली यावं लागतं. ज्या वेळेस साधूंना त्रास होतो त्यावेळेस देव बराबर खाली येतोच. म्हणजे देवाला प्रत्येक संत आणि साधू मिळून त्याला खाली आणत असतात. तशीच परिस्थिती आमच्या प्रभू रामचंद्रांच्या जीवनात झाली. प्रभू रामचंद्रांचा अवतार कशामुळे झाला? यदा यदा ही धर्मस्य, धर्मावरती ग्लानी आल्यानंतर आमच्या प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे. पण तो जन्म होण्याचं कारण आपल्याकडे काही सांगितली जातात. प्रभू रामचंद्रांचा जन्म कधी झाला काय नाही याचा एक वादविवाद भिन्न स्वरूपानं आहे. पण महाराजांची, नामदेव महाराजांची, नाथ महाराजांची काही आपल्याला तुकोबरायांची काही प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. त्या प्रमाणातून काही सांगितलं जातं. दशरथ राजा सर्वांना ज्ञात आहे, रामायण ऐकणारी मंडळी आहात.
रामायण आपल्याला एक अशी गोष्ट शिकवून जातं. रामायण काय शिकवतो? काही नाही. रामायण आपल्याला प्रपंचात कसं वागावं हे शिकवतं. आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र व्यवहारात कसं वागावं हे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र शिकवतं. विठ्ठल विठ्ठल कसं वागावं? वागण्याच्या कला भिन्न भिन्न स्वरूपाने आहेत. मला सांगू का तुम्हाला? ऐका. राम प्रभूंचं चरित्र आपल्याला कसं शिकवलं जातं? राम प्रभूचं चरित्र आपल्याला वागायला शिकवतं. वागावं कसं याची अक्कल नाही. सगळं जीवन आपलं आकर्षकतेत गेलेलं नाही का? नाही आकर्षकतेत खरं बोलून जातो. मला सांगा, सहज बोलून जातो तुम्हाला. आपल्या मानवी जीवनामध्ये काही गोष्टी आकर्षक आहेत आणि काही गोष्टी आवश्यक आहेत. काही आकर्षक आहेत, काही आवश्यक आहेत. मला सांगा, दररोजची दररोज कपडे धुणं हे आवश्यक आहे का आकर्षक आहे? बोला बोला बोला. आवश्यक आहे ना. दररोजचे दररोज कपडे जर नाही धुतले तर काय होणार आहे? ते काय घाम येईल वगैरे, त्याची दुर्गंधी येईल. म्हणजे दररोजचे दररोज कपडे धुणं हे आवश्यक आहे. पण कपडे धुतल्यानंतर त्याच्यामध्ये नीळ टाकणं हे आवश्यक आहे का आकर्षक आहे? आकर्षक आहे. दररोजचे दररोज कपडे धुणं हे आवश्यक आहे. पण कपडे धुतल्यानंतर त्या कपड्यावरती प्रेस म्हणजे इस्त्री करणं आवश्यक का आकर्षक आहे. आणखी सांगून जातो, दररोजचे दररोज भोजन करणं हे आवश्यक आहे की आकर्षक आहे? बोला. आवश्यक आहे. दररोजचे दररोज भोजन करणं हे आवश्यक आहे. पण भोजन झाल्यानंतर खिशामध्ये हात घालून तंबाखूची पुडी काढून काय आवश्यक का आकर्षक? काय मोठ्यानं म्हणतायत? विठाला 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 आवश्यक आहेत आणि काही गोष्टी आकर्षक आहेत. तसे या प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे, आकर्षक नाही. त्याला आकर्षकता म्हणून घ्यायचं नाही. कोणाचं चरित्र आवश्यक म्हणून घ्यावं, कोणाचं चरित्र आकर्षक म्हणून घ्यावं. प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे आवश्यक म्हणून घ्यावं. का आवश्यक? त्याचं कारण आहे, प्रभू रामचंद्र म्हणजे धर्म आहे आणि धर्म म्हणजेच प्रभू रामचंद्र आहेत. प्रभू रामचंद्र हे धर्म कसे आहेत याचा विचार जर करायचा झाला तर बऱ्याच ठिकाणी असा विचार केला जातो, प्रभू रामचंद्रांचा जन्मच त्याकरिता झाला. का झाला? साधू संतांवरती. प्रभू रामचंद्रांचा जन्म फक्त रावणाला मारण्याकरिता झाला का? रावणाला नाही, रावणाला मारण्याकरिता नाही. बऱ्याच काही गोष्टी आहेत. प्रभू रामचंद्रांचा जन्म, मला वाटतं काय त्यांना काय अवघड होतं का रावणाला मारायचं? कारण म्या बोलविल्या वेदू बोले, म्याच हे माहितीच आहे ना. म्या हलविल्या राणू हले. देवाने जर विचार केला तर रावणाला एका क्षणात मारला असतं, न अवतार घेता सुद्धा मारला असतं. पण नाही, अवतार कुणासाठी घेतला सांगू? अवतार आमच्या हनुमंतरायांसाठी घेतला. आणखी बोलो, अवतार कोणासाठी घेतला? अवतार भक्त विभीषणासाठी घेतला. अवतार कोणासाठी घेतला? सर्वात महत्वाचा अवतार आमच्या अहिल्याकरिता घेतला. मला सांगा, त्या शिळेची अहिल्या करायची होती म्हणून प्रभू रामचंद्राने अवतार घेतला असेल. मला असं वाटतं म्हणून बोलतो. नव्हे असंच आहे. विठ्ठल आपुला पाळीसी भक्त जना, आपुला पाळीसी भक्त जना, आपुला पाळीसी भक्त जना. धर्म रक्षा भया अवतार घेसी, धर्म रक्षा भया अवतार घेसी, धर्म रक्षा भया अवतार घेसी. आपुला पाळीसी भक्त जना, आपुला पाळीसी भक्त जना. देवाचा अवतार घेण्याचं ठरलं. आणि कशासाठी देव अवतार घेतो? आपुल्या पाळीसी भक्तजना, भक्तजनांना पाळण्याकरिता देवाने अवतार घेण्याचं ठरवलं. आणि अवतार घेत असताना कुठं घ्यायचा, केव्हा घ्यायचा हे सगळं लिहून ठेवलं. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्षी ही नवमी. शुक्ल पक्षी नवमी, या नवमी दिवशी आमचा देवाचा अवतार होणार आहे. पण नवमीलाच का होणार आहे? नवमीलाच झाल्यानंतर नवमीला नेमकं कोणत्या वंशात होणार आहे असं सांगितलं गेलं रामायणामध्ये. प्रभू रामचंद्रांचा अवतार मला वाटतं सूर्यवंशात झाला. सूर्यवंशात का झाला त्याचं कारण असं आहे. सूर्यवंशात होण्याचं कारण फक्त एवढंच आहे. सूर्यवंश कसा आहे? सूर्यवंश तेज आहे. सूर्यामध्ये तेज आहे आणि ते तेज जिकडं प्रगट स्वरूपानं आपल्या इकडं पाहायला मिळतं जगावरती, तसंच प्रगट स्वरूपानं प्रभू रामचंद्राचं चरित्र तेजाच्या स्वरूपानं आपल्या जीवनामध्ये उतरावं म्हणून प्रभू रामचंद्राचा अवतार कुठं झाला असेल तर प्रभू रामचंद्राचा अवतार सूर्यवंशामध्ये झाला.
ऐका. आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार कुठं झाला तर भगवान श्रीकृष्णाचा अर्थ चंद्रवंशामध्ये झाला. ही अशी काही वंश आपल्याकडे दोन सांगितले जातात. पण प्रभू रामचंद्रांचा अवतार आपल्याकडे सूर्यवंशामध्ये झाल्यानंतर तो कधी झाला? तो भर दुपारी 12 वाजता झाला. 12 वाजता कशामुळे झाला? त्याची काही कारण भिन्न भिन्न स्वरूपा नाहीत. आता त्याची कारण सांगत बसत नाही, वेळ झालेला आहे. अगदी 2-3 मिनिटांमध्ये आता फुलं आपण इथं वाहणार आहोत. फक्त एक महत्वाची भूमिका सांगून जातो. ज्या प्रभू रामचंद्रांनी आपली माता निवडावी ती माता किती भाग्यवान असेल. ज्या प्रभू म्हणजे देवाने स्वतः आपली माता निवडावी ती माता किती भाग्यवान असेल. ज्या देवाने स्वतः आपले वडील निवडावे ते वडील किती भाग्यवान असेल. ज्या देवाने आपला भाऊ निवडावा तो भाऊ किती भाग्यवान असेल. ज्या देवाने मला वाटतं आपली प्रजा निवडावी ती प्रजा किती भाग्यवान असेल. सांगा किती भाग्यवान असेल. हा सगळा काळ ठरला. दशरथ राजाला मुलं नव्हती, काही नव्हती. जवळ नाही म्हटलं तरी 3 राण्या होत्या आणि त्या 3ही राण्यांना सर्वांना ज्ञात आहे, कथाभाग सर्वांना माहिती आहे. 3ही राण्यांना पुत्र नाही आणि पुत्र नसल्यानंतर करावं काय? त्याने विचार केला आता काही नाही, यज्ञ केला पाहिजे. आणि त्या यज्ञापासून आपल्याला मिळणारे जे पुष्प मिळणारे जे पुत्र आहेत त्या पुत्राचा विचार राजांनी केला आणि राजांनी केल्यानंतर तिथं यज्ञ वगैरे केला. आणि त्या यज्ञातून मला वाटतं काही एक दिव्य पुरुष उत्पन्न झाले आणि त्या दिव्य पुरुषाने आमच्या राजांना सांगितलं गेलं की बाबा ही काही फळं आहेत, मी काही फळं देतोय, या फळाचा वापर या 3ही राण्यांना करा. आणि 3ही राण्यांना करा म्हटल्यानंतर कौशल्या मातेपाशी ते फळ गेलं, सुमित्रा मातेपाशी गेलं आणि कैकेयी मातेपाशी गेलं. तिघींना फळ दिलं आणि फळ दिल्यानंतर मात्र आमच्या कैकेयी माता रुसल्या. आणि रुसल्यानंतर परिस्थिती काय झाली? पिंड घारीने झडपिला तो घारीने घेऊन गेला. म्हणजेच काय झालं? ते फळ आमच्या घारीनं गेलं आणि ते फळ वगैरे कथाभाग सांगितला होतो. तिकडून आमच्या हनुमंतरायाची उत्पत्ती झाली. पण करावं काय? अगोदरच्या काळामध्ये परिस्थिती अशी निर्माण होती, 3 मायका जरी असल्या तरी त्या समन्वयानं राहायच्या. आणि समन्वयानं कसं राहावं हे प्रभू रामचंद्रांचं चरित्र शिकवतं. प्रभू रामचंद्रांच्या चरित्रात आमच्या 3 पत्न्या म्हणजेच दशरथ राजांच्या 3 पत्न्या समन्वयानं कशा राहतो त्या सांगून जातो. जरी कैकेयीचा विचार आपण थोडासा बाजूला केला तर या दोन्हींचा विचार करा. एक कौशल्या मातेचा आणि दुसरा सुमित्रा मातेचा. कौशल्या मातेने विचार केला आता हे तर फळ आता घारीनं झडपलेलं आहे, मग आपल्यापाशी 2 फळ आहेत. आता या 2 फळाचा आपण दोघींना विचार काय करायचा? काही नाही, अर्ध फळ करा आणि हे अर्ध फळ द्या म्हणले कैकेयी मातेला. याला धर्म म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. आणि हा धर्म मला वाटतं प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातून पाहायला मिळतो. कौशल्या मातेनं तो धर्म सर्वांना पुष्पवृष्टी झालेली आहे. आता अभंग म्हणू, महाराज अभंग म्हणतील आणि अभंग म्हणल्यानंतर पुष्पवृष्टी करू. आणि हा धर्म आम्हाला पाहायला मिळतो. तो धर्म फक्त प्रभू रामचंद्रांच्या चरित्रात पाहायला मिळतो. आणि प्रभू रामचंद्रांचा अवतार ह्या धर्माच्या ग्लानीकरिता झाला. बोला अभंग, अभंग बोला. हा चैत्र मास उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस, वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस. चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस, वसंताचा दिवस, वसंताचा दिवस. शुक्ल पक्षी नवमी उभे सुरवरते शुक्ल पक्ष ही नामी उभे सुरवरते उभे सुरवरते योनी उभे करते आयोने प्रगटला राघव प्रगटला राघव प्रगटला राघव आयोने संभव प्रगटला राघव प्रगटला राघव प्रगटला राघव. कुंडली कवरदे हरि विठ्ठल प्रभु रामचंद्र भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. खाली बसा, खाली बसा. हे ज्ञानेश्वर माऊली. अयोनी संभव प्रगटला हा राघव. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं इथं प्रगटीकरण झालं.
या मौजे लुखामसला या गावामध्ये गेली 8 दिवस झालं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन नियोजन होतंय आणि त्या सप्ताहातूनच आजच्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली आणि ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र माझ्या डोक्यावरती हात ठेवतील त्याप्रमाणे अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला। जात जात फक्त एवढंच सांगतो, परम आदरणीय श्रद्धेय बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबांच्या चरणी मी नतमस्तक होतो। बाबांनी इथं उभं राहावं आणि माझ्यासारख्यानं बोलावं हे जरा थोडंसं आगळं वेगळंच आहे, बोलून जातो। परम आदरणीय अशोकजी महाराजांनी टाळ घ्यावा आणि माझ्या कीर्तनाला उभं राहावं म्हणजे हे माझं भाग्य आहे का नाही? भाग्य आहे। पुढे बोलतो आणखी, परम आदरणीय आमचे गुरुजी काय सुंदर गातायत, मगाशी पाहिलं मी। तुम्ही गावं आणि माझ्यासारख्या कावळ्यानं उगच काव करावं, काय हो त्या काव करण्यात अर्थ आहे का? काही अर्थ आहे का? पण तरी सुद्धा सांगून जातो। ज्ञानेश्वर महाराजांची ओवी देतो। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एखादा राजहंस आहे, राजहंस, त्या राजहंसाचं चालणं कसं असतं? डौलदारपणानं असतं। राजहंसाचं चालणं किती जरी डौलदारपणानं असलं, असावंच, तो राजहंस आहे, किती जरी डौलदारपणानं असलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बाकीच्या पक्षांनी काय चालू नये का? बाकीच्या पक्षांनी काय उडू नये का? ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, राजहंसाचे चालणे भूतळी झाली या शहाणे आणि के काय कोणे चालवेची ना। याप्रमाणे ही सगळी राजहंस आहेत, ही सगळी राजहंस आहेत आणि या राजहंसाच्या समोर तुमच्यासारखा एखादा कावळा, माझ्यासारखा कावळा इथं काव करतोय, पण काव जरी करत असला तरी कावळ्याला एका महिन्यामध्ये थोडंसं माना असतो का नाही? तसा माना आज आहे मला। त्यामुळं मी कावळा जरी असलो तरी मी ह्या महिन्यातला कावळा आहे मी थोडा चैत्रातला कावळा आहे आणि या चैत्रात मला थोडा मान आहे, त्यामुळे बाकी काही नाही। आपल्याला पाहतोय झाली माझी झालेली। ऐका, आता फक्त महत्वाची भूमिका बोलून मला जायचंय। आता आरती करणार आहेत आपण, फक्त 1 मिनिट थांबा, 1 मिनिट खाली बसा। पुनश्च एकदा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम। राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐशे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे, विठ्ठल जे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे लुखामसला, तालुका गेवराई, जिल्हा बीड। आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ। प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर।